जालना शहरातील चंदनझिरा भागातून पोलिसांनी तब्बल 41 धारदार शस्त्रे जप्त केल्याची कारवाई 3 दिवसांपूर्वी केली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यात चंदनझिरा पोलिसांना यश आलं आहे. फरार आरोपी इम्रान सलीम शेख तसेच त्याचा साथीदार आदिल कलीम शेख या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याआधी केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी शेख माजेद शेख लतीफ याच्यासह आज पकडण्यात आलेल्या 2 आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 5 दिवसांचा PCR या आरोपींना मंजूर केला आहे. ही शस्त्रे थेट राजस्थानच्या चित्तोडगड येथून जालन्यात येत असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. तसेच काहीच दिवसांपूर्वी नूतन वसाहत इथे झालेल्या अजय आढाव खून प्रकरणामध्ये वापरण्यात आलेला खंजीर देखील याच रॅकेटचा भाग असल्याचं देखील तपासात समोर आलं आहे. राजस्थानच्या चित्तोडगड येथून जालन्यात शस्त्रे आणत असताना ही शस्त्रे ट्रॅव्हल्सद्वारे फुलंब्री इथे आणली जायची. यानंतर ज्या मार्गावर CCTV नाहीत अशा मार्गावरून ही शस्त्रे जालन्यात आणली जात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजस्थानपर्यंत जोडले गेले असून पोलीस राजस्थानात जाऊन देखील तपास करण्याची शक्यता वाढली आहे. तसेच पोलीस कोठडीदरम्यान या शस्त्रांची विक्री केली जाणाऱ्या ग्राहकांचा देखील शोध घेतला जाणार असल्याचं चंदनझिरा पोलिसांनी सांगितलंय. एकाच आरोपीच्या घरात तब्बल 41 धारदार शस्त्रे सापडल्याने जालना शहरामध्ये 3 दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. परंतु चंदनझिरा पोलिसांनी तातडीने तपास करत 3ही आरोपींना ताब्यात घेत महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हत्या याच शस्त्रांद्वारे केल्या जात असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्याचं आव्हान चंदनझिरा पोलिसांपुढे असणार आहे. नारायण काळे, दर्पणकार न्यूज, जालना.